तर पहलगाम हल्ल्यामध्ये सहभाग असलेल्या आसिफ शेख आणि आदिल या दोन दहशतवाद्यांची घरं सुरक्षा दलांनी उद्ध्वस्त केली आहेत। लष्कराने जम्मू काश्मीरमधील दक्षिण काश्मीर भागामध्ये असलेल्या अनंतनाग आणि पुलवामा या भागामध्ये ही कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये आसिफ शेख आणि आदिल यांची घरं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत। या ठिकाणी गुरी परिसरामध्ये लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी आदिल ठोकर याचं घर होतं आणि ते स्फोट घडवून आता उडवण्यात आलाय। पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये कारवाई मोठ्या प्रमाणात सध्या सुरक्षा रक्षकांकडून करण्यात येते आणि अशीच कारवाई जी आहे ती ज्याच्यावर संशय आहे असा आदिल ठोसर याच्या संदर्भात करण्यात आलेली आहे। आपण बघतोय की आदिलचं हे घर जे आहे ते या ठिकाणी पाडण्यात आलेलं आहे। आदिल याच ठिकाणी राहत होता, आपल्या आई आणि दोन भावांसह या ठिकाणी राहत होता, वडील देखील होते। मात्र 2018 नंतर आदिल या ठिकाणून जो गेला तो कायमचाच गेला, कारण 2018 नंतर आदिलचं कोणाशीच बोलणं झालं नाही, कोणाशीच संपर्क साधला गेला नाही आणि त्यानंतर नेमकं आदिलचं काय झालं असा सवाल मोठ्या प्रमाणात उपस्थित करण्यात आला। आपण बघतोय की या ठिकाणी 2018 पर्यंत आदिल राहत होता, मात्र 2018 नंतर आदिल हे घर सोडून निघून गेला। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे अगदी MA पर्यंतचं शिक्षण आदिलने घेतलं होतं, मात्र त्यानंतर आदिल या ठिकाणून जो गेला तो कायमचा गेला। वो बच्चे खेल रहे थे, मैं उसको मतलब मुंह से सही पहचानता नहीं है। हम दुकानदारी करते हैं तो वाकई अच्छा लड़का है, शरीफ लड़का है, ऐसा नहीं लगता कि गुंडा है, मवाली है, कुछ है। यही सुना था बच्चों से, बाकी मैं सुना था वो 18 के बाद न गांव में आया, घर में आया, न किसी यार दोस्त से मिला। आज तक कोई सबूत नहीं मिला कि ये किसी से मिला है। इसका चचा रहता है, उसका बाप रहता है उस साइड में, उसका 2 भाई रहता है। आदिल ने कोई चीज नहीं बनाई, वो पढ़ता है ना, उसका मकान है ना जमीन है। कॅमेरा पर्सन गणेश सह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, कश्मीर।